बाबा, होळी का साजरा केली जाते, त्याची गोष्ट काय आहे? बर, तुला होळी का साजरी केल्या जाते मी सांगतो. एकदा काय होतं, भक्त प्रल्हाद हा विष्णूंचा म्हणजे भगवान विष्णूंचा खूप मोठा भक्त असतो आणि त्याचे वडील म्हणजे हिरण्यकश्यपू यांना खूप गर्व झालेला असतो. त्यांना वाटतं की सर्वांनी त्यांचीच पूजा करावी, त्यांचंच नाव घ्यावं, त्यांच्यापेक्षा मोठा कोणीच नाही. त्यामुळं ते प्रत्येकाला तशाच प्रकारचं सांगत असतात आणि जर कोणी ऐकलं नाही तर त्याला ते शिक्षा करत असतात, मारत असतात. पण त्यांचाच मुलगा म्हणजे कोण, भक्त प्रल्हाद हा मात्र विष्णूची भक्ती करतो. मग जेव्हा त्यांना समजतं की हा आपला प्रल्हाद विष्णूची भक्ती करतो, तेव्हा ते त्याला सुरुवातीला सांगतात की विष्णूची भक्ती करू नको, मीच मोठा आहे, माझी भक्ती कर. भक्त प्रल्हाद म्हणतो नाही, देव हा विष्णूच सर्वात मोठा आहे. मग ते चिडतात आणि मग ते भक्त प्रल्हादावर अत्याचार करतात, त्याला शिक्षा देण्याचा प्रयत्न करतात. अनेक प्रकारच्या त्याला शिक्षा देतात, वेगवेगळ्या डोंगरावरून ढकलून देतात, हत्तीच्या पायाखाली देतात, त्याला उपाशी ठेवतात, एका खोलीमध्ये बंद करून टाकतात, जेलमध्ये बंद केल्यासारखं. परंतु तरी देखील प्रत्येक वेळेस मात्र भक्त प्रल्हाद वाचतो, त्याला काहीच होत नाही. मग ते परेशान होतात. त्याच वेळेला भक्त प्रल्हादाची आत्या म्हणजेच त्यांची कोणाची बहीण, कोणाची बहीण, हिरण्यकश्यपूची बहीण ही होलिका, तिला वरदान असतं, तिला एक शक्ती असते की तिला अग्नीपासून कसलाच धोका नसतो, म्हणजे आग तिला लागू शकत नाही. म्हणून मग काय होतं, ती म्हणते की हिरण्यकश्यपूला की तू काय कर, प्रल्हादाला माझ्या मांडीवर बसव, म्हणजे मी त्याला घेऊन बसल आणि तू खालून आग लावून टाकायची, लाकडं रचून चिता रचल्यासारखी, आणि मग ह्याच्यामध्ये प्रल्हाद जळून जाईल आणि मला काहीच होणार नाही. तसंच करतात. परंतु तरी देखील प्रल्हाद घाबरत नाही, कारण त्याचा देवावर विश्वास असतो, विष्णूंवर, आणि तो नारायण नारायण असं विष्णूचं नाम घेत असतो. पण होतं काय की आग जोरात लागते आणि होलिकाच जळून जाते, परंतु प्रल्हादाला मात्र काहीच होत नाही. ह्याच्यापासून आपल्याला काय कळतं की आपण जर वाईट केलं तर आपलं पण कसं होत असतं, वाईट, म्हणजे वाईटाचं फळ वाईटच होतं. म्हणून आपण नेहमीच कसं राहावं, चांगलं. बरोबर आहे? कळालं का तुला होळी का साजरी करतात ते?